दिव्यांगांना स्वावलंबनासाठी सरकारची नवी योजना, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी देणार हरित मोफत मोबाईल शॉपिंग। विद्यार्थ्यांना सुमारे 4.25 लाख रुपये अनुदान। रायगडात आज काँग्रेसची संघर्ष यात्रा होणार दाखल। अलिबाग आणि महाड येथे होणार सभा। अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज रायगडात। तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथील एकाची हत्या। मारुती सहदेव बेहरे असं मृताचं नाव। जमिनीच्या वादातून हत्या असल्याचा संशय। मारेकरी मात्र अद्याप फरार। कर्जत नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगात। उमेदवारांकडून हायटेक प्रचार। सोशल मीडियाचा होतोय प्रभावी वापर। मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता। लायन्स अलिबाग फेस्टिवलला गुरुवारपासून सुरुवात। अलिबाग किनाऱ्यावर पुढचे 5 दिवस महोत्सव। कोकण आजचं आणि उद्याचं या विषयावर परिसंवाद। रायगड जिल्ह्यातील सागरी सुरक्षा कवच प्रात्यक्षिकाला सुरुवात। 70हून अधिक पोलीस अधिकारी तर 500 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग। जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांचाही सहभाग। शेंढरे येथील मिलिंद नाईक यांचा प्रामाणिकपणा। दुकानदारानं नाईक यांच्या गाडीच्या डिकीत ठेवलेले सुमारे 1.5 लाख रुपये केले परत। सारख्याच रंगाच्या गाड्या असल्यामुळे झाली होती दुकानदाराची गफलत। रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पेण रेल्वे स्थानकाची चाचणी। रोह्यानंतर आता अलिबाग पनवेल शटल सेवा सुरू होण्याच्या हालचालींना वेग। पेण ठरणार मध्यवर्ती ठिकाण। मी पेणकर समितीनं केलं अधिकाऱ्यांचं जंगी स्वागत। मुरुड येथील तिघांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारी। प्रांत अधिकाऱ्यांचा निर्णय। तिघांवरही गावात अशांतता निर्माण केल्याचा ठपका। हनान पांगारकर, अझर वाळवटकर, मुनीम नईन पांगारकर अशी या तिघांची नावं आहेत। घोड्यांच्या तपासणीसाठी माथेरानमध्ये डॉक्टरांची टीम दाखल। सर्वच घोड्यांची होणार तपासणी। बाहेरून आलेल्या घोड्यांना ग्लँडर सदृश रोगानं ग्रासलं असल्याचं निदर्शनास आलं होतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती। शिवसेनेकडून अलिबाग, रोहा, उरणसह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। राष्ट्रवादीचा विकास कामांचा मेरू कोणालाही रोखता येणार नाही। म्हसळा येथे सुनील तटकरे यांची गर्जना। म्हसळा तालुक्यातील 4 गावांच्या पाणी योजनेचं केलं भूमिपूजन। म्हसळा नगरपंचायतीच्या विशेष समित्या जाहीर। पाणी पुरवठा सभापती दिलीप कांबळे तर सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नासिर दळवी यांची निवड। ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावलेत। मातोश्रीवर बोलावून या खासदारांची कान उघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। युतीबाबत अनिश्चितता असल्यानं शिवसेनेच्या खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जातंय।